निवडणुकीत नोटाचा पर्याय काल्पनिक उमेदवार असू शकतो का? सर्वोच्च न्यायालय नोटाला आता उमेदवार मानण्यावर विचार करणार आहे। नोटाला सर्वाधिक मतं मिळाल्यास नव्यानं आता निवडणूक घेण्याची मागणी करण्यात येते। लेखक शिवखेरा यांनी आता सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातली याचिका दाखल केली आहे। सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावून आता या संदर्भातलं उत्तर सुद्धा मागितलंय। नोटालाही काल्पनिक उमेदवार गृहीत धरून आता प्रचार करू देण्याची मागणी सुद्धा करण्यात येते। आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। विक्रांत, गौरी, खरं तर जसं तुम्ही म्हणालात तसं लेखक आणि मोटिवेशनल स्पीकर असलेले शिव खेरा यांनी ही याचिका जी आहे ती सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली, यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती। या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतलेली आहे। जसं तुम्ही म्हणालात, एक नोटीस जी आहे ती खरं तर निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेली आहे। या संदर्भातला विचार केला जावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असलेले DY चंद्रचूड यांच्याकडून खरं तर यांच्यासह आणखी 2 न्यायाधीशांची ही कमिटी होती, ती सुरुवातीला यावर विचार करणार नव्हती। मात्र शिव खेरा यांचे जे वकील, ज्येष्ठ वकील आहेत गोपाल शंकर नारायण यांनी खरं तर जो दाखला दिला गुजरातमध्ये म्हणजे सुरतमध्ये भाजपचे उमेदवार असलेले मुकेश दलाल यांना बिनविरोध निवडून देण्यात आलं, तसं याचा दाखला दिल्यानंतर मग यावर अभ्यास करावा अशा प्रकारचं याचिका जी आहे ती दाखल करून घेण्यात आलेली आहे। खरं तर नोटा म्हणजे नन ऑफ द अबाव, म्हणजे जे उमेदवार उभे आहेत त्यातील एकही आम्हाला मान्य नाही असं जर लोकांचं मत असेल, सर्वाधिक मतं ही नोटाला मिळाली तर काल्पनिक उमेदवार ग्राह्य धरून मग निवडणुका पुन्हा व्हाव्यात आणि जे उमेदवार रिंगणात होते त्यांना पुढील 5 वर्षासाठी निवडणूक लढता येणार नाही, अशा प्रकारची ही जी याचिका आहे ती शिव खेरा यांच्याकडून दाखल करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे आता निवडणूक आयोग या नोटीसला नेमकं काय उत्तर देतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। गौरी, हो, नक्कीच विक्रांत, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।